हाय फ्रेंड्स, पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या नवीन एका ब्लॉगमध्ये। तर आज आहे बुधवार आणि आज सकाळी आम्हाला लवकर जायचं होतं गावी वोटिंगसाठी। आज मतदान आहे त्याच्यामुळे आणि मी 4:30लाच उठले होते। पटकन अंघोळ वगैरे मी करून घेतली, हवाला ड्रेस घातला आणि इथे रात्रीच बॅग भरून ठेवलेली। 2 दिवसासाठी जायचं होतं त्याच्यामुळे जास्त काही सामान नव्हतं। इथे नाश्त्यासाठी पोहे भिजत घातलेले आणि आराध्या आणि आदिरासाठी पाणी तापत ठेवलेलं। त्या दोघांना उठून अक्षरशः कंटाळा आलेला, पण ती दोघं काय उठत नव्हती। त्याच्यामुळे मग मी पोहे वगैरे बनवले आणि नाश्ता वगैरे केला आणि आम्ही घरातून 6:45 वाजता निघालो गावात जाण्यासाठी। तर इथे बघा आराध्या माझ्या मांडीवर झोपली आणि आमचा प्रवास चालू झाला। तर पुण्यात पोहोचल्यानंतर कोथरूडच्या पुढं आम्हाला एवढं ट्रॅफिक लागलं की गाडीच हलत नव्हती अजिबात। 2.5 ते 3 तास आमचे पुण्यामध्येच गेले ट्रॅफिकमध्ये। भयंकर वैतागलेली माणसं, खूप म्हणजे खूप ट्रॅफिक होतं आणि जास्त म्हणजे सगळेच जण वोटिंगसाठीच निघाले होते आणि लहान मुलांना तर खूप त्रास झाला या ट्रॅफिकचा जास्तच। त्याच्यानंतर वाईमध्ये गेल्यानंतर एका हॉटेलमध्ये आम्ही थांबलो, ह्या हॉटेलमध्ये जेवणासाठी, पण जेवण काय बरोबर नव्हतं त्याच्यामुळे थोडंसंच जेवलो। 4:15ला आम्ही पोहोचलो गावाला आणि घरी आलो, फ्रेश झालो आणि लगेच गेलो वोटिंगला। गर्दी नव्हती म्हणून बरं। 4-5 ट्रॅव्हल्स आहेत, तुम्हाला दाखवते मी। आणि आत्ताच आलेत, रात्री 12ला निघालेल्या ट्रॅव्हल्स। ट्रॅफिकमुळे आत्ता पोहोचलेत काय काय ट्रॅव्हल्स आमच्याबरोबर। तर माझं तर एवढं डोकं दुखते ना, अख्ख्या प्रवासात मी काहीच व्हिडिओ नाही घेतला त्याच्यामुळे मी झोपूनच होते। तर वोटिंग करून आले बघा, तर डोकं भयंकर दुखतंय। बघू आता काय होतंय। तर आदिराज आणि आराध्याला आम्ही घरीच ठेवलेलं आणि वोटिंग करून आलो। ते तिथेच थांबले, नंतर मी घरी आले। या दोघांचं इथं गवत काढायचं चाललंय बघा घराच्या बाहेरचं। तर त्यांना विचारलं कशासाठी, तर म्हटले मशीनसाठी। आता तुम्हीच ऐका। गळतंय कळत नाही हा। अरे हाताला काटा बिटा लागल ना। कशाला हे तुम्ही काढताय? कुठे आहेत मशा तुझ्या? मशा कुठे आहेत? आपल्या थोडी आहेत त्या। कधी आपण म्हशी घ्यायची? आत्ता घेऊया म्हशी। सांभाळा, इथे राहणार तू? शेण काढणार, दूध काढणार खरं? तर इथे बघा, तुम्हाला झूम करून दाखवते मी। लाईनीने 5 ट्रॅव्हल्स लागलेत। तर 2 ट्रॅव्हल्स तर आम्हाला रस्त्यातच भेटल्या, म्हणजे आमच्याबरोबरच जवळजवळ पोहोचल्या त्या वोटिंगसाठी। आणि पण पटकन झालं वोटिंग, जास्त वेळ नाही लागला। मला वाटलं लाईन वगैरे लागल आता ट्रॅव्हल्स आलेत त्याच्यामुळं, पण नाही जास्त वेळ गेला, लगेच झालं। त्याच्यानंतर घरी आल्यानंतर चहा केला मी। तर आबांना केला होता अगोदर, पण इथे आराध्याला प्यायचा होता त्याच्यामुळं तिला म्हणलं तू बनव। तर इथं मी सांगत होते तिला, ती म्हटली मी बनवते, तर म्हटलं बनव। मग तिनंच पाणी वगैरे ओतलं। मी इथे सांगत होते चहा पावडर किती टाकायची, साखर किती टाकायचं। मग तिनं चहा बनवायला घेतला आणि दरवेळेसप्रमाणे आमच्या घरात म्हणजे कचराच असतो, घाणच असते, कोण नसतं ना त्याच्यामुळं। यावेळेस तर मी काहीच आणलं नव्हतं, पीठ वगैरे काहीच नाही। म्हटलं एका दिवसासाठी जायचं आणि कशाला, त्यामुळेच मी खरं येणार नव्हते। म्हटलं एका दिवसासाठी जायचं आणि साफसफाई वगैरे करायला लागते आणि मग मला खूप वैताग येतो। प्रवासानं आधीच आपल्याला कंटाळा आलेला असतो, त्यामुळे मी येत नव्हती। पण यांनीच मला जबरदस्ती करून आणलं होतं। तर चहा वगैरे पिला आणि आम्हाला भूक लागलेली त्याच्यामुळे मग आम्ही चिवडा जो आबांना दिला होता मी दिवाळीला, तर नंदेपाशी दिलेलं दिवाळीचं सगळं, तर त्यांनी कालच जाऊन आणलेलं, म्हणजे 1 दिवस पण नव्हता झाला दिवाळी आणून। आणि मग तो चिवडा तसाच होता, तर आम्ही सगळ्यांनी मिळून खाल्ला भुकेच्या तडाक्यात। आणि संध्याकाळी आमचं 8 वाजता ठरलं की कराडला जायचं, कारण इथं स्वयंपाक वगैरे करायचं माझं हेच नव्हतं साफसफाई केल्याशिवाय। त्यामुळे मी यांना म्हटलं की आपण कराडला जाऊया। मग आम्ही कराडला नंदेच्या घरी गेलो। रात्री 9-9:15ला आम्ही तिथे पोहोचलो। मग ह्यांनी सांगितलेलं वाम बनवायला, कारण ह्यांना वाम आवडते। मग त्यांनी वाम वगैरे आणलेली, तयारी केलेली। मग मी भाकरी वगैरे केल्या आणि मस्त आम्ही जेवलो। तर हे सकाळचा व्हिडिओ मी घेतलेला, सकाळी पण आम्ही तेच खाल्लं आणि निघालो तिथून कराडवरून सकाळी।
11 11:30ला आम्ही तिथून निघालो मुंबईसाठी. तर आमचं काम होतं थोडं वाईमध्ये, तर आम्ही वाईला जायचं ठरवलेलं आणि निघालो. मग पाचवडमध्ये पोहोचल्यानंतर यांनी फोन केला त्यांच्या मित्राला आणि विचारलं, कारण कचेरीमध्ये आमचं काम होतं. तर त्यांनी सांगितलं की तिथे आता स्टाफ नाही आहे, इलेक्शन आत्ताच झालं आहे त्याच्यामुळे बाहेर गेलेत, मंडेपासून रेग्युलर चालू होईल आणि आत्ता जाऊन तुम्हाला तिथे कोणी पण भेटणार नाही. त्याच्यामुळे मग आम्ही तिथेच कॅन्सल केलो आणि तिथून मुंबईसाठी निघालो. तर तिथून अर्ध्यातूनच लगेच यांचा विचार बदलला की हे म्हणले की आपण आश्रमामध्ये जाऊ. म्हणजे हे जिथे शिकलेत ना त्या आश्रमामध्ये, म्हणजेच कापसेवाडीला आम्ही तिथून निघालो. कारण दादा आणि वहिनी पण मुंबईलाच होत्या, त्यांना सकाळीच ह्यांनी कॉल केलेला. तर ते म्हटले की आम्ही मुंबईला आहे आणि ते तिथून निघाले होते गावी येण्यासाठी आणि बरोबर आमचा टायमिंग जुळाला. मग आम्ही आश्रमाकडे निघालो. तर बघा आश्रमाकडे जाताना ना ही शेती मला दिसली, ह्याच्यामध्ये ज्वारी पेरली आहे आणि मला लगेच ओळखलं की शाळू आहे हा. तर आमच्या इकडचे म्हणजे काळी मातीचे रान आहेत, लगेच ओळखतात. आणि मला जुने दिवस आठवले माझे, जेव्हा मी रानात काम केलं आहे ते. तर त्याच्यानंतर मला वहिनी इकडे घेऊन आलेले आहे हे सगळं दाखवण्यासाठी. तर मी पण पहिल्यांदाच हे आश्रम बघते. माझी खूप इच्छा होती की हे जिथे शिकलेत, हे जिथं राहिलेत, तिथलं आश्रमातलं मला बघायचं होतं कसं काय आहे. हे आत्ता तरी बांधलं आहे खूप, पण पूर्वी खूप वेगळं होतं हे म्हणाले. तर हे जे आत्ता बांधकाम मी पहिलंवालं दाखवलं ते मंदिर गगनगिरी महाराजांचं आणि त्याच्याच बाजूला आबानंदगिरी महाराजांचं म्हणजेच बाबांची इथे समाधी आहे. तर इथे त्यांचं मंदिर चालू आहे, अजून बांधकाम चालू आहे म्हणजे. तर मी हे पहिल्यांदाच बघते सगळं. तर इथे वैराट गट आहे इथे वरती. तर हे सगळं बहिणीने दाखवलं आणि मस्त आम्ही गप्पा वगैरे मारल्या. मला सर्दीमुळे घसा वगैरे दुखत होता, त्यामुळे बहिणींनी मस्त असा चहा बनवलेला. तर चहा वगैरे पिलो, थोडा वेळ आम्ही बसलो आणि त्याच्यानंतर तिथून निघालो. तर बघा हे याच आश्रमामध्ये होते जेव्हा कॉलेजला होते तेव्हा. हे जेव्हा तिथे शिकायला होते तेव्हा एवढं काही बांधकाम वगैरे झालेलं नव्हतं, एकदम सिम्पल होतं. यांनी मला सांगितलं बाथरूम वगैरे आता खूप मस्त केलं आहे त्यांनी आणि सगळं एकटंच वहिनी बघतात. तर मला खूप असं प्राऊड फील झालं. प्राऊड फील म्हणजे एवढ्या मुलांचा स्वयंपाक सगळं काही वहिनीच एकट्या हँडल करतात. तर मला तर एवढ्या जणांचं 4 जणांचं जमत नाही, वहिनी एवढ्या सगळ्यांचं कसं हँडल करत असतील. मला तर खूप आश्चर्य वाटलं खरंच. आणि मला बर्थडे हा सेलिब्रेट करायचा होता आदिराजचा तिथे, कारण माझी खूप दिवसांपासून इच्छा होती. हे जिथे शिकले, हे म्हणजे ज्या आश्रममध्ये शिकले तिथे म्हणजे आपल्या मुलाचा एकतरी बर्थडे व्हावा असं मला वाटत होतं, पण काही कारणानं ते राहून गेलं. पण कधी ना कधी एक दिवस तरी असेल आदिराज किंवा आराध्याचा एक तरी बर्थडे किंवा काहीतरी सेलिब्रेशन मी त्या मुलांसोबत नक्कीच करणार आहे. मला तर सर्दी भयंकर झाली, आवाज पण चेंज झालाय. आणि येताना भाजी होती तिथे गावाकडची पुण्याच्या पाठीमागे, तर तिथून भाजी आणली. तुम्हाला दाखवते काय काय आणले. काय बॅगमध्ये शोधते आराध्या? मार खाशील बॅगमध्ये, काय नाही घेऊ नको. तर सगळी वाट लागली चेहऱ्याची. होट बघा एवढे फुटलेत ना भयंकर. तर आता मी करते भाकरी, घरातलं उरकते, भाकरी करते. आणि हे म्हटले मी पार्सल काहीतरी भाजी आणतो, मग भाजी आणणार आहेत, मग मी भाकरी करून घेते पटकन हे पसारा ठेवून. तर रात्री 8:30 वाजता पोहोचलो आणि ही तिथं भाजी दरवेळेसच आम्ही त्या टायमिंगमध्ये असोल ना तिथं, तर ही भाजी आणते मी तिथून शेतकऱ्यांकडून. तर सगळ्या भाज्या आणल्या होत्या. पेरू 1 किलो आणलेले आणि त्याच्यानंतर स्ट्रॉबेरी पण जी आपल्याला टोल नाक्यावर मिळते ती पोरांनी घ्यायला लावली, त्याच्यामुळे घेतली होती. आणि आळूची पानं, चिक्कू वगैरे सगळं काही आणलं होतं मी भाज्या तिथून. आणि गावाकडचं बरं पडतं, टेस्ट पण चांगली असते. आणि दरवेळेस येताना त्या टायमिंगमध्ये आम्ही आलो ना तर तिथून हमखास आम्ही भाज्या हा घेतो. तर भाज्या फ्रीजमध्ये वगैरे व्यवस्थित ठेवल्या आणि जेवण वगैरे करून घेतलं. आणि आदिराजची उद्या पिकनिक जाणार होती, त्याच्यामुळे त्याच्या स्कूलच्या बॅगला, शूजला आणि बॉटलला त्याच्या नावाचं हे लावायचं होतं, स्टिकर लावायचे होते. तर ते सगळं व्यवस्थित असं लावून घेतलं, एका जागेवर सगळ्या वस्तू ठेवल्या. एक्स्ट्रा कपडे वगैरे ठेवायचे होते बॅगेत, ते ठेवली. आणि मग औषधं खाल्ली. मी मेडिकलमधून गोळ्या आणल्या होत्या कारण भयंकर घसा दुखत होता. आणि असं मस्त कानाला बांधलं आणि झोपले. तर असा होता आजचा छोटासा व्लॉग. आवडला असेल तर नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा. बाय.